नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक आनंदाची बातमी आलेली आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र सेट रिलेटेड. अनेक विद्यार्थी मित्र महाराष्ट्र सेट परीक्षेची आतुरतेने वाट बघत होते. अशा वेळी आपल्याला एक महत्त्वपूर्ण माहिती मिळालेली बातमी आलेली की एक्झामिनेशन हे जुलैमध्ये फायनली होणार आहे. पण आज पुन्हा एक इम्पोर्टंट अपडेट आपल्याला आलेले दिसून येतं, ते संपूर्णतः महाराष्ट्र सेट रिलेटेडच आहे. त्यामुळे सर्वप्रथम सांगू इच्छिते की जर आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहे तर अभ्यास कंटिन्यू ठेवा मित्रांनो. कारण कसं आहे, मधात तुम्हाला मध्यंतरी आपल्याला पाहायला मिळतं की बरेच असं संभ्रम जे आहे सेट एक्झामिनेशन रिलेटेड निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे तुमच्या अभ्यासाला कुठे ना कुठे आळा बसलेला आहे. त्यामुळे पुन्हा तुम्हाला सुरुवात करायचं आहे आणि सेट परीक्षेचा जर तुम्हाला तयारी करायचं आहे तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि फक्त बघायचंच नाही तर यामध्ये जे इम्पॉर्टंट माहिती दिलेली आहे त्याला थोडं तुम्ही समजून घ्या आणि अप्लाय करा आपला अभ्यास करताना. सर्वप्रथम आपण डिस्कशन करूया की काय अपडेट आलेली आहे आणि अपडेट काय म्हणतं हे जाणून घेऊया. चला तर बघा, सेट परीक्षा आता होणार आहे वर्षातून 2दा. आता हे खूपच इम्पॉर्टंट आपल्याला अपडेट दिसून येतं. खूपच आनंदाची बातमी, कारण अनेक विद्यार्थी मित्र काय होतात, आता सर्वप्रथम सेट एक्झामिनेशनचं पॅटर्न लक्षात घ्या. कारण बरेच विद्यार्थी मित्र आपले नवीन असतात आणि त्यामुळे त्यांना त्याविषयी माहिती नसतं किंवा जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदा व्हिडिओ लेक्चर बघत आहे आणि एक्झॅक्टली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन काय आहे हे थोडं समजून घेणं गरजेचं आहे. आता बघा, 2 पेपर असणार महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये. एक असतं पेपर 1, हा कॉमन पेपर आहे. ओके. आता कॉमन पेपर असल्यामुळे ऑब्व्हियसली महत्त्व खूप जास्त आहे या पेपरचं. आणि दुसरं पेपर असतं मित्रांनो सब्जेक्टिव्ह. आता सब्जेक्टिव्ह जे पेपर आहे ना, हां, म्हणजे ज्यामध्ये आपलं पी-जी झालेलं आहे किंवा सेकंड इयर, जरी तुमचं सेकंड इयर 4th सेम सुरू आहे, तरी तुम्ही महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं फॉर्म फिल करू शकता. कॉमन पेपरमध्ये 10 युनिट तुम्हाला दिलेली आहे आणि पेपर 2 मध्ये सुद्धा जवळपास 10 युनिटचा तुम्हाला सिलेबस असतो. ओव्हरऑल 300 गुणांसाठी ही परीक्षा होत असतं आणि 300 गुणपैकी तुम्हाला कॅटेगरीनुसार कट ऑफ येत असतं. त्यातूनच आपलं क्वालिफिकेशन ठरत असतं. तर या पेपर 1 मध्ये जे आहे 80 टू 90 प्लस आपण स्कोर करू शकतो. आता हे स्कोर करण्यासाठी मित्रांनो लक्षात घ्या, संपूर्ण कोर्स अवेलेबल आहे, ज्याची नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत 27 एप्रिल पासून. या कंप्लीट कोर्सची व्हॅलिडिटी 1 वर्षाचा आहे. नेटचा पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. 10 वर्षाचं PYQ, 5000 प्लस MCQ. कुठलंही रेफरन्स बुक वापरायचं नाही, तर इथे कंप्लीट नोट्सच्या माध्यमातून शॉर्ट तुम्ही एक्झाम क्वालिफाय होणार. यासाठी दररोज 8 वाजता लाईव्ह सेशन असतं. रेकॉर्डेड फॉर्ममध्ये देखील आपण बघू शकता. फीस 3000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 2600 रुपयामध्ये पेपर 1 अवेलेबल आहे. हे नंबर्स आहे, कॉन्टॅक्ट करू शकता. जसं की महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये पेपर 2 देखील आहे. सो पेपर 2 मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश आणि लायब्ररी सायन्स देखील अवेलेबल आहे. फीज आहे 10,000 रुपये. यावर डिस्काउंट मिळेल 8,000 मध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत नेट सेटचा पेपर 1 इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. ऑफिशियल्स नंबर्स दिलेले आहे, कॉन्टॅक्ट करा. कारण पेपर 2 ची देखील नवीन बॅच जी आहे 27 एप्रिल पासून सुरू होत आहे आणि एप्रिल पासून जुलैपर्यंत खूप कमी वेळ आपल्याकडे राहिलेला आहे. त्यामुळे आपल्या एक्झाम प्रिपरेशनला आणखीन बूस्टअप करण्यासाठी खूप महत्त्वाच्या या कंप्लीट कोर्स ठरेल. ओके. चला, कोर्सचं झालं, तुम्हाला एक माहिती असावी की गाईडन्स देखील तेवढंच महत्त्वाचं आहे एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी. सो आता येऊया काय बातमी आहे. तर बघा, नेट एक्झामिनेशन विषयी सगळ्यांना कल्पना आहे की नेट 2दा होतं. 6 मंथच्या गॅपने आपली नेट परीक्षा वर्षातून 2दा होतं. तर आता लक्षात घ्या, जुलै आणि डिसेंबर महिन्यात होणाऱ्या परीक्षा कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांची दिलेली माहिती आहे पुढारीला. ठीक आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कडून घेण्यात येणारी राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच काय तर सेट यंदा नियोजित वेळापत्रकानुसार जून जुलै महिन्यातच होणार. म्हणजे आपल्याला फायनली आता लक्षात घ्या, एप्रिल एंडिंग सुरू आहे. तर एप्रिल एंडिंग इथून तुम्ही जर विचार केला तर जुलै जवळपास 3 महिन्यांचा कालावधी आहे. तर अभ्यास पटापट म्हणजे फास्ट गतीने करायला हवं.
जेणेकरून 10-10, 20 युनिटचं सिलेबस आहे तो आपल्या सगळ्यांकडे आणि त्याला टार्गेट करायचं. फक्त टार्गेट नाही तर क्वालिफाय सुद्धा करायचं आहे. ओके. तसेच राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजे नेटचं सुद्धा मित्रांनो जर सेपरेट नेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात तर त्यासाठी देखील कोर्स आहे. तर सेट परीक्षा वर्षातून 2दा घेण्याच्या दृष्टीने विद्यापीठ पातळीवर विचार सुरू आहे. अशी माहिती कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी दिली. विद्यापीठात आयोजित कार्यक्रमानिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना डॉक्टर गोसावी यांनी सेट व पेट याबाबत सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सरकारी विद्यापीठे तसेच संलग्न महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांसाठी पात्र होण्यासाठी सेट परीक्षा अनिवार्य मानली जाते. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून ही परीक्षा घेण्याची जबाबदारी पुणे विद्यापीठांवर सोपवण्यात आली आहे. राज्यात लवकरच मोठ्या प्रमाणावर प्राध्यापक भरती होण्याची शक्यता असल्याने आता इथे आणखीन एक महत्त्वाचं की काय होणार आहे, प्राध्यापक भरती होणार त्यासाठी तुमच्याकडे सेट असायला हवं. ॲटलिस्ट नेट नाही तुम्ही क्वालिफाईड तर सेट असा असायलाच हवं, जेणेकरून तुम्ही काय करू शकता, प्राध्यापक भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊ शकता आणि प्राध्यापक बनू शकता. ओके, हे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. सोबतच उमेदवारांनी विशेष लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा वेळेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सेट विभागाकडून आवश्यक नियोजन आणि कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना डॉक्टर गोसावी म्हणाले, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता मिळविण्यासाठी तसेच संशोधकांना रिसर्च फेलोशिपसाठी पात्र ठरवण्यासाठी नेट परीक्षा वर्षातून 2दा घेतली जाते. जून आणि डिसेंबर या 2 सत्रांप्रमाणे सेट परीक्षाही 2 वेळा घेण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखीन अधिक जी आहे संधी उपलब्ध होतील. सो खूप महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जुलैला परीक्षा होणार म्हणजे होणार. अभ्यास सुरू करून द्यायचं. जुलैनंतर सरळ डिसेंबरमध्ये सुद्धा परीक्षा दिसू शकतात. त्यामुळे हे कोर्स देखील अवेलेबल आहे. ऑफिशियल नंबर्स मी तुम्हाला दिलेली आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करा. पेपर 1, पेपर 2 दोन्हींच्या बॅचेस आपण सुरू करीत आहोत 27 तारखेपासून. कारण मित्रांनो आता खूप जास्त कालावधी आपल्याकडे राहिलेलं नाही, त्यामुळे आपल्याला खूप व्यवस्थित आणि सुनियोजितरित्या समोरचं जे टाइम पिरियड आहे त्याला युटिलाइज करून अभ्यास करायचा आहे, जेणेकरून परीक्षा क्वालिफाय होऊ शकू. व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक यू सो मच.